मंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे। नामदार दादा भुसे साहेबांचं आता आगमन झालेलं आहे। आमचे भुसे साहेब एक नंबर म्हणतो गेटाला जावा मी गुन्ह्यात मला वाटत घरावर पुण्यात म्हणतो बेटल जवानी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात मन बेटल जवानी गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात अरे गड ब्रेक केला या ध्यान आपण पुढच्या दुनियात गड ब्रेक केला या ध्यान आपण पुढच्या नंद बेटल जवानी दुनियात मला अटक करावं पुण्यात नंद बेटल जवानी दुनियात मला अटक करावं पुण्यात लावी पाहिजे आपली पुढ्या हे सर्जा जमाना
नंदीला सजवा ढोल गही वाजवा, नंदीला सजवा ढोल गही वाजवा, हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा। बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा, बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा। धुम धुम पट धुम, धुम धुम पट धुम, धुम धुम पट धुम धुम। महादेवाचा नंदी हा भोळा, बारामधूती झाल्या ती गोळा। हळदीला नवशिंड सोहळा, खांदपळणीचा बेंदूर सोहळा। घुंगराचा झाड वाजे खुळखुळ, ए घुंगराचा झाड वाजे खुळखुळ, हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा। बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा, अन बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा। नंदीला सजवा ढोल गही वाजवा, नंदीला सजवा ढोल गही वाजवा, हर हर महादेवाचा बोला हर हर महादेवाचा। बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा, बळीराजा गा। भाऊ बैलपोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला पण बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा व माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर भाऊ जो बैलपोळा सण आहे या सणाला तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने बघत असता? तर शेतकऱ्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सण असतो, तसं देखील आपण एक व्यापारी सहित शेतकरी देखील आहेत, तर थोडं सणाबद्दल एक काय महत्व वगैरे तुम्ही सांगू शकता? आधी जर शेतकऱ्याचं जे जीवन होतं हे बैलांवरच अवलंबून होतं। बरोबर। आताच्या काळात तांत्रिक शेती म्हणून ट्रॅक्टर वगैरे आलं तरी सुद्धा जे शौकीन शेतकरी त्यांना असं वाटतं की बैलांशिवाय शेतीला पर्याय नाही। बरोबर। पण ते आज ते खरोखरच आहे, म्हणूनच आमचा व्यापार चालतोय। बरोबर। आणि तेच आहे बाकी। बरोबर बरोबर। तर आज बैलांच्या स्वागतासाठी जी तुम्ही हा संपूर्ण साज जो तुम्ही रचून ठेवलेला आहे, तर याच्यावरून समजतं की बैलांबद्दल तुमचं प्रेम किती आहे, आणि म्हणून भगवंत देखील तुमचे जे दावण कायम बरोबराने ठेवत असतो। तर थोडं सांगा बरं काय काय आपल्याकडे आज दावणी होती? बैलांच्या गळ्यातील गेजा म्हणतो आपण यांना, गेजा आहेत या। बैलाच्या पायातून पंजन आहेत, हे गळ्यातले हार आहेत, हे सगळे शामे आहेत, हे पायातले पंजन आहेत, या कलर आहे, हे काजळे, हे बैलांच्या अंगावर टाकायची चमकी आहे, हे रेबीन आहेत बैलांना शिंगाला लावायचे, हे गळ्यातले गजरे आहेत, हे पण त्यांच्या पाठीवर कमरेवर गजरे आहेत, हे मोरखी, हे गोंडे गुलाल, केसारी, हा त्यांचा पूर्ण कासरा म्हणजे पूर्ण शेल आपण जे लावणार आहे पूर्ण शेल आहे, हे बाकी त्यांच्या फुलं जे त्यांच्या अंगावर आपण उधळण्यासाठी आलेले आहेत, बाकी सगळे जे हार आहेत ते ओरिजिनल हार आणले आहेत आपण त्यांचे, सगळे ओरिजिनल फुलाचे ओरिजिनल हार आहेत मित्रांनो।
तर मित्रांनो एक संपूर्ण तुम्ही बघू शकता 3 खाटी भरून एवढा त्यांनी साज सामान सगळा बैलांचा आणलेला आहे. तुम्ही बघू शकतात दावण वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जो बुधवार गेला, बुधवारच्या दिवशी सगळे बैल विकून असताना त्यांनी फक्त पोळ्यानिमित्त ही सगळी खरेदी केलेली आहे. तुया गुण रे सण आला बैल पोळ्याचा. धुम धुम पट धुम 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 पट धुम 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 पट धुम धुम. महादेवाचा नंदी हा भोळा, बारामधूती झाल्या ती गोळा. केला नवशिंड सोहळा, खांदपळणीचा बेंदूर सोहळा. घुंगराचा झाड वाजे खुळखुळ, घुंगराचा झाड वाजे खुळखुळ. हर हर महादेवाचा बोला, हर हर महादेवाचा. बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा. अन बळीराजा गातो या गुण रे सण आला बैल पोळ्याचा. माझा साहेब झाला तैसिली तुला मोठा नाही तो झाला. तैसिली तुला मोठा नाही तो झाला. त्याचा दराराशे सरकारी नोकरात, त्याचा दराराशे सरकारी नोकरात. तुझ्या माझ्या घरात डोबळा पुरात. माझ्या डोबळा पुरात. बाबासाहेबांना तुझ्या माझ्या घरात. बाबासाहेबांना तुझ्या माझ्या घरात. रंगल्यानो आणि गाजल्यानो देईन तुम्हाला करून मी खुले. देईन तुम्हाला करून मी खुले. काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम मंदिर चौदारचे तळे.
मित्रांनो, अजून पोळा फुटणं बाकी आहे. तर तोरण बांधलेलं आहे, आंब्याचं पानाचं तोरण. बघा इकडे पण सगळे बैल आहेत. इकडे पण बैल आहेत. मित्रांनो, हे तोरण बांधलेलं आहे. आता कसं तोडता तोरण काय माहिती नाही. हे जे उभे आहेत हे आणि हे इकडे हा दर्जा आहे, जुना दर्जा, गावाचा गेट. म्हणजे इथं बघा तुम्हाला बघायला भेटेल हा गाड्यांचा किल्ला आहे, जो राजा महाराजांच्या टाइमचा किल्ला आहे तो. आणि त्या टाइमचा हा दर्जा आहे. गावाच्या ह्या साईडला पण दर्जा आहे मित्रांनो गेट, आणि गावाच्या त्या साईडला पण, मागच्या साईडला पण गेट आहे. बघा
पंढरी पडके किंमत ओस दादा नंबर सरकार पंढरी पडके किंमत करे मंद भेटायला जवानी गुन्ह्यात मला अटक करा हे पुण्यात म्हणतो बोटाला देवानी बोटाला देवानी पुण्यात
मित्रांनो, बैलाच्या स्वागतासाठी फुलं वगैरे नंबर वन आम्ही हाय ते नंबर वन आम्ही